नमस्कार, मी रेखा आळंदकर. आंब्याचा मोसम संपला की आपल्याला वेध लागतात जांभळाचे आणि मार्केटमध्ये जागोजागी मस्तपैकी जांभळं छान असे रसरशीत जांभळे पाहिले की आपला मोह अनावर होतो. मग छान रोज रोज काहीतरी जांभळाची रेसिपी करायची आणि जांभळं खायची. पण आता काय होतं कधी-कधी मी म्हटलं नको, सारखं जांभळं खाऊन खाऊन पण कंटाळा आलाय. आज जरा थोडं ऊन पण पडलं होतं. म्हटलं आपल्याला मस्तपैकी बनवूया जांभळाचा शॉट. हे जांभूळ शॉट बनवायला अतिशय सोपा आणि गरमीच्या दिवसात तर आपल्याला हे छान थंडगार पेय प्यायला खूप छान असतं आणि हेल्दी तर आहेच आहे. डायबिटीसवाल्यांनासुद्धा हे जांभूळ खूप छान असतं. तर असे हे जांभळं मी एक पाव किलो जांभळं घेतली आहेत आणि पाव किलो जांभळातल्या थोडं कट करून आतल्या ज्या बिया असतात त्या बिया काढायच्या. बिया काढण्याचं काम थोडंसं आपल्याला खरं सांगू का थोडं किचकटच वाटतं की कट करायचे मग त्यातल्या बिया आणि त्यासुद्धा मोठ्या मोठ्या बिया बाजूला काढायच्या. पण असे मी पाव किलो जांभळं घेतले. आता करायचं आपल्याला शॉर्ट म्हटल्यावर थोडंफार आपण कष्ट तर करावेच लागणार. तर असे मी हे पाव किलो जांभळं छानपैकी धुवून आधी घेतले, स्वच्छ केले आणि मग कट करून त्यातल्या बिया आपण बाजूला काढलेल्या आहेत. आता हे आपण ब्लेंडरमध्ये टाकलेलं आहे आणि ब्लेंडरमध्ये टाकून एक अर्धा कप म्हणूया किंवा एक 10 ते 12 आपण आईस क्यूब टाकायचे आणि हवी तितकी आपल्याला मनाला म्हणजे जशी चव आपल्याला हवी असेल. तर माझे हे आंबट नाही आहेत अजिबात, जांभळं खूप छान आहेत, असे रसरशीत आणि गोडसर आहेत. मग मी अगदी 3 चमचे हे टेबलस्पून टाकलेले आहेत आणि एक 10 ते 12 आपल्या मिंट म्हणजे पुदिन्याची पानं आणि एक अर्धा चमचा काळं मीठ म्हणजे रॉक सॉल्ट असं काळं मीठ टाकून मी छानपैकी याची स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि अशी छान एकजीव झाली पाहिजे आणि होते कारण की जांभळं आधीच मऊ असतात. त्यामुळे हे करायला काय फार आपल्याला वेळ लागत नाही. अगदी 2 ते 2 मिनटातच ही छान पेस्ट होते. आता थोडीशी पेस्ट मला घट्ट वाटते तर त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये एक अर्धा पेला पाणी टाकणार आहे. आता या पाव किलो जांभळामध्ये एक 3 ते 4 जणांचा छोटासा पेला जांभूळ शॉट मस्त होऊ शकतो. तर थोडंसं पाणी टाकून हे मी पातळ थोडंसं केलं म्हणजे पिण्यालासुद्धा आपल्याला बरं वाटेल. तर तुम्ही बघू शकता आता आपला हा जांभळाचा शॉट तयार आहे. हे जांभूळ शॉट आता आपण सर्व्ह करायला घेणार आहोत. सर्व्ह करताना मी काय केलं आहे की हे पेले घेतलेत आणि त्याला मीठ लावणार आहे म्हणजे पिता एक सीप जेव्हा घेतो एक मस्त चव लागते. तर नुसतं मीठ लावलं तरी चालतं. त्या डिशमध्ये मी मीठ घेऊन त्यातच आपल्या जांभळाचा थोडासा एक रस टाकला होता आणि हे आपल्या पेल्याच्या कडा त्याच्यामध्ये फिरवून घेतल्या. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पेल्याच्या कडा आपण मीठ लावून घेतलेलं आहेत आणि त्याच्यात हा जामून शॉट घेतला आहे. चवीला अतिशय अप्रतिम, रंगाला दिसायला तर खूपच छान. तर चला तुम्ही पण हा जामून शॉट करा आणि मला कमेंट द्यायला विसरू नका. मस्तच लागणार आहे हा शॉट आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच माझ्या सोप्या सोप्या आणि अतिशय सोप्या आणि लहान लहान रेसिपीसाठी माझं चॅनल नक्कीच फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.